आज आपण रेस्टॉरंट स्टाईल शाही पनीर बनवतो आहे। बघू शकता ग्रेव्हीचा रंग किती सुंदर आहे आणि टेक्स्चरही फार सुंदर आहे। एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे। सणावारांना तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। कोणी पाहुणे येणार असतील तर तुम्ही बनवू शकता। ही बनवायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, बरेचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण रेसिपी सुरू करतो। आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 3 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतो आहे। तेल आता आपण हलकंसं गरम करून घेतोय आणि हलकंसं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा इंचचा दालचिनीचा तुकडा टाकतोय। 1 टीस्पून आपण शहाजिरं टाकतो आहे। 7-8 काळी मिरी टाकतो आहे। 3 वेलची टाकतो आहे। 4 लवंगा टाकतो आहे आणि ह्या सगळ्यांना हलकंसं तेलावर परतून घेतोय। आणि त्याच्यानंतर आपण 2 कांदे घेतलेले आहे मीडियम साईजचे, त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेऊन ते टाकून घेतोय तेलामध्ये आणि त्याला मीडियम गॅसवर आपण कांद्याला व्यवस्थित परतवून घेतोय। खूप जास्त आपल्याला त्याला ब्राऊन करायचं नाही, जस्ट शिजवायचं आहे आपल्याला कांद्याला। आता कांदा 2 ते 3 मिनिटं आपण शिजवून घेतला आहे। त्याच्यामध्ये अर्धा इंचाचा अद्रक टाकलेला आहे आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आणि त्या पण आपण तेलावर कमी गॅसवर आता परतवून घेतो आहे। आणि त्याच्यामध्ये आपण 2 मिरच्या हिरव्या मिरच्या त्या टाकून घेतलेल्या तुकडे करून आणि हिरवी मिरचीला आपण 1 मिनिट परतवून घेतो। इथे तुम्ही लाल मिरची पण टाकू शकता, सुकलेल्या वाळलेल्या, त्या पण 2 मिरच्या टाकू शकता। आता त्याच्यामध्ये आपण 8 ते 10 काजूचे तुकडे टाकून घेतलेले आहे आणि आपण त्या काजूला पण व्यवस्थित परतवून घेतो आहे तेलावर। आता आपण 1 वाटी फ्रेश आणि घट्ट दही घेतलेलं आहे। आंबट दह्याचा वापर इथे करायचा नाही। आपण आता त्या दह्याला छान फेटून घेतो आहे। दह्याचा वापर केल्यामुळे फ्रेश क्रीम आहे त्याचं प्रमाण आपल्याला कमी टाकलं तरी चालणार आहे। आपण आता ह्याच्यामध्ये 1.5 टीस्पून धनिया पावडर टाकून घेतो आहे। अर्धा टीस्पून आपण हळदी पावडर टाकतो आहे। 1 टीस्पून आपण गरम मसाला टाकतो आहे आणि 2 टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकतो। हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, याच्याने भाजीला रंग खूप छान येतो। आता आपण हे सगळे मसाले दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे, म्हणजे मसाले जळणार नाहीत आणि ग्रेव्हीला एक छान टेक्स्चर येतं याच्यामुळे। आता हे जे दह्यात मिक्स केलेले मसाले आहेत ते आपण परतवलेल्या कांद्यामध्ये टाकून घेतो आहे आणि या मसाल्याला आपण कमी गॅसवर छान परतवून घेतो आहे। आता एकदम कमी गॅस ठेवायचा आणि तेलावर आपण छान दही आणि सगळे मसाले व्यवस्थित परतवून घेतो आहे 2 ते 3 मिनिटं। छान तेल सुटायला लागलं की म्हणजे आपला मसाला परतवून झालेला आहे। बघू शकता किती छान दिसत आहे। जितकं छान परतवल्या जाईल हे मसाले तितकी ग्रेव्हीची टेस्ट छान येते आणि ही महत्त्वाची टिप आहे, कमी गॅसवर एकदम छान शिजवून घ्यायचं। बघू शकता आता सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे, आपला मसाला शिजलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 4 टोमॅटो घेतो आहे। कांदा आणि टोमॅटोचं रेशो कांदा 2 घेतला आहे तर टोमॅटो 4 घ्यायचं, एकाच साईजचे टोमॅटो आणि कांदा घ्यायचं। आता इथे 4 टोमॅटो घेतलेले आपण आणि त्याच्यामध्ये आता भरपूर पाणी टाकून घेतो आपण। साधारण 1 ते 1.5 कप पाणी टाकलेलं आहे आणि ह्याला आता आपण कमी गॅसवर शिजवून घेतो आहे झाकण ठेवून। 10-12 मिनिटं तरी आपण ह्याला सॉफ्ट होईपर्यंत टोमॅटो शिजवून घेतो आहे। आता आपण उघडून बघतो आहे 10 मिनिटांनंतर आपला टोमॅटो किती शिजला आहे। आता छान शिजलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपण शिजवताना टोमॅटो मीडियम ठेवलेली होती। आपला टोमॅटो छान शिजलेला आहे, कांदा पण सॉफ्ट झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेतो आहे आणि ह्या मसाल्याला सगळं थंड करून त्याची आता एक पेस्ट करून घेतलेली आपण। बघू शकता एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आपण। जितकं बारीक वाटता येईल तितकं बारीक वाटायचं आणि या पेस्टला आता आपण चाळून घेतो आहे। चाळल्यानंतर वरचा जो पोर्शन आहे तो बाजूला करून घ्यायचा आणि जी स्मूथ ग्रेव्ही आपली गाळल्या जाईल आता ती आपण काढून घेतो आहे एका भांड्यामध्ये। बघू शकता इतकी ग्रेव्ही झालेली आपली आणि त्याचा रंग पहा किती सुंदर आला आहे। आता आपण ह्या ग्रेव्हीला फोडणी घालतो आहे। आता त्याच्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 3 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम आपण एकदम कमी ठेवलेली आहे आणि 2 ते 3 पिंच आपण साखर टाकून घेतलेली आहे। साखर जस्ट जेव्हा कॅरमलाइज व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस आपण आता हे तिखट टाकून घेतो आहे। 2 टीस्पून आपण हे लाल मिरची पावडर टाकतो आहे। हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि त्याला असं हलकंसं काही सेकंद परतून घेतो आहे
आणि त्याच्यानंतर आपण ही जी ग्रेव्ही तयार केलेली आहे ती टाकून घेतो आहे। गाळलेली ग्रेव्ही आपण टाकून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ टाकतोय आणि हाफ टीस्पून आपण साखर टाकतो आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतोय। त्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून तूप टाकून घेतोय, साजूक तूप टाकतो आहे आणि तुम्ही तुपाच्या ऐवजी बटरचा वापर करू शकता, तुम्हाला जे आवडत असेल ते टाका। आता इथे तुम्ही एखादा पेढा टाकू शकता क्रश करून, किंवा तुमच्याकडे खवा असेल तर तो खव्याचाही वापर इथे करू शकता। थोडा खवा टाकलं तर ग्रेव्ही आपली एकदम रिच होते। कॅलरी कॉन्शियस असाल तर खवा आणि पेढ्याचा वापर नाही केला तरी चालेल। आता याच्यामध्ये आपण 1 कप फ्रेश क्रीम आहे ते टाकून घेतोय। फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साय घ्यायची कपभर आणि ती साय व्यवस्थित फेटून ती टाकली तरी पण खूप छान टेक्स्चर येतं। आपण फ्रेश क्रीम टाकून घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि 2 मिनिटं आपण त्याला कमी गॅसवर शिजवून घेतोय। आपली ग्रेव्ही पहा किती सुंदर तयार झालेली आहे, त्याचं टेक्स्चर पहा किती स्मूथ ग्रेव्ही आहे आणि टेक्स्चर पहा किती छान आलेलं आहे, कलर बघा किती सुंदर आलेला आहे। आणि आता ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। 2 ते 3 मिनिटं आपण त्याला छान बॉईल करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण पनीर टाकून घेतोय। हे 300 ग्राम पनीर टाकतोय आपण आणि मोठे मोठे तुकडे करून घेतले पनीरचे। आता 2 मिनिटं आपण याला बॉईल करून घेतो आहे आणि आपलं रेस्टॉरंट स्टाईल शाही पनीर तयार झालेलं आहे। आपण आता याचं प्लेटिंग करून घेतोय। रेस्टॉरंट स्टाईल शाही पनीर आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि वरनं फ्रेश क्रीमने आपण गार्निश करून घेतोय। फ्रेश क्रीम टाकल्यामुळे त्याची टेस्ट एकदमच छान लागते आणि त्याच्यावर आपण आता काजूच्या तुकड्यांनी पण गार्निश करून घेतो आहे आणि वरनं तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता गार्निशिंगला। आणि अशा प्रकारे आपलं रेस्टॉरंट स्टाईल शाही पनीर तयार झालेलं आहे आणि आपण त्याचं प्लेटिंग करून घेतलेलं आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे, तुम्ही ती नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।